नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुत्र्याने धर्मराजला मांसाविषयी अशा कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या अतिशय भयानक आहेत. चला तर मित्रांनो, कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. एक अतिशय इमानदार कुत्रा होता. तो एके दिवशी मरण पावतो. मरणानंतर तो धर्मराजकडे पोहोचतो. धर्मराज त्या कुत्र्याला म्हणता, हे श्वान, तू कुत्र्याच्या शरीरात असताना कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणते घाणेरडे कृत्य केले नाही. नेहमी तू तुझ्या मालकाचा विश्वासू राहिलास. एवढेच नाही तर कोणताही माणूससुद्धा ते करत नाही तेवढे चांगले कर्म तू केले आहेस. मी तुझ्या कामावर खूप आनंदी आहे आणि जो विश्वासू असतो तो मला अत्यंत प्रिय असतो. तुला पृथ्वीवर पाठवून एक संधी अजून द्यायला हवी. तुला पृथ्वी तलावर पाठवावं अशी माझी इच्छा आहे. यावेळी तुला मी सर्व योनींमध्ये सर्वश्रेष्ठ माणूस बनवून पाठवणार आहे. जा आणि जाऊन माणसाच्या रूपात पृथ्वीवरील सुख आणि ऐशो आरामाचा भोग घे. धर्मराजांनी इतके सांगूनही कुत्र्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. त्यांनी त्याला विचारले, हे श्वान, मी तुला इतके चांगले शरीर देण्याचे वरदान देत आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. अरे, हे माणूस शरीर मिळवण्यासाठी स्वर्गातील देवतासुद्धा आतुर असतात. मग तू आनंदी का झाला नाहीस? तेव्हा कुत्रा म्हणतो, प्रभू, मी मानतो की माणसाची योनी सर्वात उत्तम आहे, पण जेव्हापासून मी माणसाचे कुकर्म पाहिले आहेत तेव्हापासून मला माणूस बनण्याची इच्छा होत नाही. तेव्हा धर्मराज म्हणतात, हे श्वान, तू माणसामध्ये असे काय पाहिले आहेस ज्यामुळे तू त्यांचा इतका तिरस्कार करतोस? तेव्हा तो कुत्रा म्हणाला, प्रभू, जर तुम्ही ऐकले तर तुम्हालाही माणसाचा खूप राग येईल. पृथ्वीवर आता माणूस राहिलाच नाही. तो त्याच्या सर्व मर्यादा, सर्व कर्तव्य विसरून गेला आहे. तो विसरून गेला आहे की मी एक माणूस आहे, ज्याला वेदात सर्वश्रेष्ठ दर्जा मिळाला आहे. त्याला कोणत्याच गोष्टीचे भान राहिले नाही. तो हेही विसरला आहे की मी स्त्री आहे की पुरुष आहे. तो स्वतःच्या आईवडिलांना विसरला आहे. मला तर असे वाटते की पृथ्वीवर सर्वात निंदनीय आणि घृणास्पद योनी हीच आहे. हे प्रभू, तुम्ही मला काहीही बनवून पृथ्वीवर पाठवा, पण माणूस बनवू नका. कारण मी माणसाला काही असे घाणेरडे कृत्य करताना पाहिले आहे ज्यामुळे मला लाज वाटते आणि घृणेने माझे डोके फाटून जाते. तेव्हा धर्मराज विचारतात, जर हे सत्य असेल तर मलाही जाणून घ्यायचे आहे की तू माणसाला कोणते काम करताना पाहिले आहे जे खूपच घाणेरडे आहे, ज्यामुळे तुला माणसाच्या योनीवर इतका राग आहे. तेव्हा कुत्रा सांगतो, हे प्रभू, जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर ऐका. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या काही घटना तुम्हाला सांगतो. पहिली घटना ही आहे की माणसाची नियत खूप लवकर खराब होते. तो कधीही त्याच्या धर्मावर स्थिर राहू शकत नाही. कधी कोणती चांगली वस्तू दिसली, कधी कोणती सुंदर स्त्री दिसली, कधी कुठे काही धन दिसले तर त्याची नियत लगेच बिघडते. यासंबंधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका नगरात एक शेठच्या घरी एक खूप सुंदर कन्या जन्माला आली. कन्या खूपच रूपवान होती. हळूहळू ती जशी मोठी होऊ लागली, तिचे रूप आणि यौवन अजूनच निखारले गेले. हळूहळू कन्या युवा अवस्थेत पोचली. तेव्हा एके दिवशी शेठच्या मनात विचार येतो की मी माझ्या मुलीचे लग्न करावे आणि लग्न कोणत्या तरी राजा महाराजाशी करावे. मित्रांनो, शेठ असा विचार करून नगराबाहेर राहणाऱ्या एका बाबाकडे जातो. त्याच्या मनातील इच्छा तो बाबाला सांगतो. तो सांगतो की माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे. मला माझ्या रूपवान कन्येचं लग्न कोणत्या तरी राजकुमाराशी करायचे आहे. जरा आपल्या तपोबलाने पाहून सांगा की माझ्या मुलीचे लग्न कोणाशी होईल. तेव्हा ते बाबा म्हणतात, पहा शेठ, आम्ही तुमच्या मुलीचे भाग्य पाहूनच नक्की करू की तिचा विवाह कोणासोबत होईल, परंतु त्यासाठी तुमची कन्या माझ्या समक्ष असायला हवी. तुम्ही तुमच्या कन्येला येथे घेऊन या, नाहीतर मी तुमच्या घरी येतो. शेठ म्हणाला, हो बाबा, आपण आपल्या घरी या. आपले पाय आमच्या घराला लागतील तर घरही पवित्र होईल. आमच्या मुलीचे भाग्य चमकेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो बाबा शेठच्या कन्येला पाहून तिचे भाग्य सांगण्यासाठी त्याच्या घरी जातो. पण तिथे गेल्यावर बाबा पाहतो की कन्या इतकी सुंदर होती की मौनी बाबा तिच्याच मोहात पडला.
मोनीबाबाचे मन शेठच्या कन्येवर आले. बाबा विचार करू लागला, अशी कन्या जर मला मिळाली तर माझे भाग्य खुलतील. असा काहीतरी जुगाड करतो ज्यामुळे ही मुलगी मला मिळेल. हा विचार करून तो मोनीबाबा अचानक रडू लागतो. त्या बाबाला रडताना पाहून शेठ विचारतो, तुम्ही तर काही बोललाही नाहीत. एकाएकी तुमच्या रडण्याचे कारण काय आहे? तेव्हा तो बाबा शेठला एकांतात घेऊन समजावतो, तुमच्या कन्येच्या मस्तक रेषा पाहून मला रडू आले आहे. कारण ह्या रेषांचा हा परिणाम आहे की ही कन्या तुमच्या कुळाचा नाश करेल आणि ज्या घरात जाईल त्या घराचाही नाश करेल. मोनीबाबाचे बोलणे ऐकून शेठ घाबरतो आणि विचार करू लागतो, बाबा यावर काही उपाय नाही का? त्यामुळे आमचे कुल नष्ट होण्यापासून वाचेल. तेव्हा तो बाबा म्हणतो, याचा एकच उपाय आहे. तुम्ही तुमच्या कन्येला एका संदुकात बंद करून त्यावर एक दिवा लावून ठेवा आणि संध्याकाळच्या वेळी तिला नदीत सोडून द्या. मग तुम्ही वाचाल. नाहीतर काही दिवसातच तुमच्या घराचा विनाश होईल. मित्रांनो, अशी गोष्ट सांगून तो ढोंगी बाबा त्याच्या ठिकाणाच्या दिशेने निघून गेला. तिकडे शेठने जसे त्या बाबाने सांगितले होते तसेच केले. तो त्याच्या कन्येला एका मोठ्या संदुकात बंद करून त्यावर एक दिवा ठेवतो आणि जशी संध्याकाळ होते तो तिला नदीत प्रवाहित करतो. मित्रांनो, मोनीबाबाने असे का केले? त्याने विचार केला की जसे शेठ कन्येला संदुकात बंद करून नदीत सोडेल तसेच काही अंतरावर जाऊन मी तो संदूक काढून त्या मुलीला माझी पत्नी बनवेन. हाच विचार करून तो ढोंगी बाबा त्याच्या 4 चेल्यांना नदीच्या काठावर बसवतो आणि सांगतो, आजच्या रात्री ह्या नदीतून एक संदूक वाहून येईल. तुम्ही तो शांतपणे काढून माझ्याकडे आणा. चेल्यांनी म्हटले, ठीक आहे. आता साधूचे चेले जाऊन नदीच्या काठावर बसले. तो संदूक जसे नदीत सोडला जातो, संदूक काही अंतरावर पुढे गेला आणि नदीच्या काठावर एक राजकुमार उभा होता. राजकुमार शिकारीसाठी आला होता. अचानक त्याची नजर त्या संदुकावर पडते. राजकुमाराने लगेचच आपल्या शिपायांना सांगून संदुकाला बाहेर काढले. राजकुमाराने संदूक उघडून पाहिले तर त्यात एक अत्यंत सुंदर अप्सरेसारखी मुलगी बसलेली होती. राजकुमार तिला पाहताच तिच्यावर फिदा झाला. राजकुमारने तिला त्याची पत्नी बनवले आणि त्या संदुकात एक जंगली डुक्कर ठेवून त्यावर दिवा लावून ठेवला. नंतर त्या संदुकाला पुन्हा नदीत टाकून दिले. संदूक वाहत पुढे गेले. आता पुढे महात्माचे चेले नदी किनारी बसलेच होते. थोड्या वेळाने संदूक आला. त्यांनी ताबडतोब ते बाहेर काढले आणि त्यांच्या गुरुजीकडे आणले. गुरुजींना माहीत होते की संदुकात एक सुंदर कन्या आहे, म्हणून त्यांनी संदूक खोलीच्या आत ठेवायला सांगितले आणि त्याच्या चेल्यांना सांगितले, बाहेरून कडी लावून घ्या आणि खोलीतून कितीही आवाज आला किंवा मी दार उघडण्यास सांगितले तरीही तुम्ही बाहेरून दार उघडायचे नाही. चेल्यांनी तसेच केले. ह्या प्रकारे तो मोनीबाबा संदुकासह खोलीत बंद झाला आणि जसे त्याने संदूक उघडले, शेठच्या कन्येला पाहण्याचा प्रयत्न केला. त्या संदुकातून एक जंगली डुक्कर बाहेर आले आणि तो डुक्कर त्या ढोंगी बाबाला मारू लागला. बाबा खूप ओरडतो, दार उघडायला सांगतो, किंचाळतो, पण कोणत्याही चेल्याने दार उघडले नाही. शेवटी त्या डुकराने बाबाला मारून टाकले. जेव्हा आवाज पूर्णपणे शांत झाला तेव्हा चेल्यांनी दार उघडले आणि पाहिले की आत गुरुजी मृत अवस्थेत पडले होते आणि खोलीतून एक डुक्कर बाहेर पळून गेला. बाबाचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते. तो ढोंगी बाबाला आपल्या कुकर्माची शिक्षा मिळाली होती. कुत्रा म्हणतो, शेठ किती विश्वासाने त्या बाबाला विचारायला गेला होता, पण त्याने शेठसाठी किती वाईट केले. म्हणूनच मला मानव शरीराची अजिबात इच्छा नाही. तेव्हा धर्मराज म्हणतात, हे श्वान, खरोखरच ही गोष्ट अगदी खरी होती. कुणावरही विश्वास ठेवता येत नाही, कारण कधी कोणाचे मन बदलून जाईल सांगता येत नाही. म्हणूनच म्हणतात की मनुष्य सोडून इतर सर्व प्राणी नैसर्गिक नियमांचे पालन करतात. फक्त मनुष्यच बदलत चालला आहे आणि इतका बदलला आहे की तो प्राणी झाला आहे. कोणताही व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखा उरला नाही. कुत्रा म्हणतो, हे प्रभू, आता मी तुम्हाला दुसरी घटना सांगतो, लक्ष देऊन ऐका. कुत्रा देवाला म्हणतो, हे प्रभू, एकदा एक ब्राह्मण काशीमध्ये विद्याचा अभ्यास करण्यासाठी गेला. त्यांनी तिथे 12 वर्ष अभ्यास केला. जेव्हा त्यांनी सर्व काही अभ्यास करून सर्व विद्या प्राप्त केली
त्यानंतर ते त्यांच्या घरी परत आले आणि ते त्याच्या वडिलांना म्हणाले, बाबा, मी सर्व काही अभ्यास करून आलो आहे. मला सर्व माहीत आहे. तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा, मी त्या प्रश्नाचे उत्तर लगेच देईन. तेव्हा त्या ब्राह्मणाचे वडील म्हणू लागले, ठीक आहे, जर तुला सर्व काही माहीत आहे तर माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचे उत्तर दे. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे बाबा, विचारा. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या वडिलांनी विचारले, मला फक्त तू इतकेच सांग की पापाच्या बापाचे नाव काय आहे. तेव्हा तो ब्राह्मण विचार करू लागला. पापाच्या बापाचे नाव? हे तर मी कुठेच वाचले नाही. जी पुस्तकं मी वाचली आहेत त्यामध्ये याचा उल्लेखसुद्धा नाही. त्यानंतर तो ब्राह्मण रात्रभर आणखी पुस्तके वाचू लागला, परंतु त्याला पापाच्या बापाचे नाव कुठेही सापडले नाही. तेव्हा त्याचे वडील म्हणू लागले, जर तुला पापाच्या बापाचे नाव माहिती नसेल मग तू आत्तापर्यंत काय केलेस? आत्तापर्यंत तुला हे सर्व माहिती असायला हवं होतं. वडिलांचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो ब्राह्मण म्हणू लागला, मी एका ब्राह्मणाचा मुलगा आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी पापाच्या बापाचे नाव शोधूनच परत येईल. मग मला अजून 12 वर्ष अभ्यास करावा लागला तरीही चालेल. वडिलांना असं बोलल्यानंतर तो पुन्हा काशीकडे निघाला. इकडे कुत्रा धर्मराजांना म्हणतो, प्रभू, जेव्हा ते ब्राह्मण घरातून काशीसाठी जायला निघाले तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना खूप तहान लागते. त्यांना रस्त्यात एक घर दिसते. तेव्हा ते ब्राह्मण त्या घरामध्ये जातात आणि तिथे जाऊन म्हणतात, मला खूप जोराची तहान लागली आहे. घरामध्ये कुणी असेल तर मला थोडे पाणी द्या. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकल्यानंतर त्या घरातून एक स्त्री बाहेर येते आणि त्या ब्राह्मणाला पाणी देते. त्याने त्या स्त्रीने आणलेले पाणी पिले. त्यानंतर तो ब्राह्मण त्या स्त्रीला विचारतो, हे घर कोणाचे आहे? ती स्त्री म्हणते, हे ब्राह्मण देवता, तुम्ही ही गोष्ट पाणी पिण्याअगोदर विचारायला हवी होती की हे घर कोणाचे आहे. तुम्ही आता पाणी प्यायले आहात, आता विचारून काय फायदा? आणि तुम्हाला जाणूनच घ्यायचे असेल तर ऐका, हे घर एका वैश्येचे आहे. मी एक वैश्य आहे. ब्राह्मणाने जसं त्या वैश्याचे नाव ऐकले तेव्हा त्यांनी त्यांच्या कानावर हात ठेवले आणि ते शांतम पापम असे म्हणू लागले. माझ्याकडून पाप घडले आहे. मी वैश्येच्या घरातील पाणी प्यायलो आहे. पापाचा बाप तर मिळाला नाही, परंतु मी एक पाप करून बसलो आहे. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, तुम्ही पुढे कुठे जात आहात? ब्राह्मणाने त्या वैश्येला सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून ती स्त्री विचार करू लागली, हा ब्राह्मण 12 वर्ष काशीमध्ये अभ्यास करून आला आहे, तरीसुद्धा याला माहिती नाही की पापाच्या बापाचे नाव काय आहे आणि हा आता पुन्हा काशीमध्ये अभ्यास करण्यासाठी चालला आहे. हे जेव्हा काशीत जातील तेव्हा त्यांना कळेल पापाच्या बापाचे नाव काय आहे. त्यापेक्षा मीच त्यांना सांगते. असा विचार केल्यानंतर ती वैश्या ब्राह्मणाला म्हणते, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला पापाच्या बापाचे नाव माहिती करून घ्यायचे आहे, मग यासाठी तुम्हाला काशीत जाण्याची गरज नाही. ते मी तुम्हाला सांगू शकते. तेव्हा ते ब्राह्मण म्हणू लागले, जर तू मला हे नाव सांगितले तर मला इतक्या लांब जाण्याची काही गरज नाही. तेव्हा ती स्त्री म्हणते, ठीक आहे ब्राह्मण देवता, मी तुम्हाला ते नाव सांगते, परंतु तुम्ही आता खूप थकलेले आहात. तुम्ही खूप अंतरावरून चालून आला आहात, म्हणून तुम्ही थोडा वेळ विश्रांती करा. तेव्हापर्यंत मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करते. भोजन ग्रहण केल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की ते नाव काय आहे. इकडे कुत्रा धर्मराजाला म्हणतो, जेव्हा त्या स्त्रीने ब्राह्मणाला सांगितले की तुम्ही भोजन करा, त्यानंतर मी तुम्हाला ते नाव सांगते, तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हणू लागले, मी तुझ्या घरी अन्नग्रहण करू कसे? मी पाणी प्यालो हेच मोठे पाप झाले आहे. ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती वेश्या म्हणू लागली, काही हरकत नाही, पण ब्राह्मण देवता, मी तुम्हाला डाळ, पीठ, तूप, साखर देते. तुम्ही स्वतः जेवण तयार करा आणि भोजन ग्रहण करा. तेव्हा ते ब्राह्मण म्हणतात, तू तर एक वैश्य आहे, मला तुझ्या घरची भिक्षासुद्धा मान्य नाही. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकल्यावर ती स्त्री म्हणू लागली, ब्राह्मण देवता, जर तुम्ही माझ्या हाताने भिक्षा घेतली तर मी तुम्हाला. ती स्त्री म्हणाली, ब्राह्मण देवता, जर तुम्ही माझ्या हाताने भिक्षा घेतली तर मी तुम्हाला 5 सोन्याच्या मोहरा देईन. तेव्हा तो विचार करू लागला, पापाच्या बापाचे नाव माहीत नाही कुठे मिळेल, परंतु ह्या सोन्याच्या मोहरासुद्धा हातच्या निघून जातील.
जर ही भिक्षा मी घेतली तर काहीच हरकत नाही. इथे पाहायला कोण आहे? मी हिच्याकडून भिक्षा घेतो आणि स्वतःच्या हाताने अन्न शिजवतो. त्यानंतर मी अन्न ग्रहण करेल. पुढे तो कुत्रा भगवान धर्मराजांना म्हणाला, हे प्रभू, त्या ब्राह्मणाला आत्तापर्यंत भिक्षा घ्यायला सुद्धा अडचण होती, परंतु 5 सोन्याच्या मोहरांमुळे त्याने सर्व अडचणी संपून त्या स्त्रीच्या हातून भिक्षा स्वीकार केली. त्या ब्राह्मणाने पीठ, तूप, साखर, डाळ घेतल्यानंतर ते अन्न शिजवायला सुरुवात केली. इकडे कुत्रा म्हणतो, प्रभू, ज्या वेळेला ते ब्राह्मण जेवण बनवत होते तेव्हा ती वेश्या तेथे येते आणि येऊन ब्राह्मणाला सांगते, हे ब्राह्मण देवता, तुम्ही माझ्या घरचे पाणी प्यायले आहात, माझ्या हातून भिक्षासुद्धा घेतली आहे, मग मी तुमच्यासाठी भोजन बनवू शकते. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू एक वैश्या आहेस, जास्त बोलू नकोस. तुझ्या घरातून मी भिक्षा स्वीकारली आहे, हीच तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू वैश्या आहेस आणि तुझ्या हाताने बनवलेलं अन्न मी खाऊ शकत नाही. ती स्त्री म्हणाली, हे ब्राह्मण देवता, काळजी करू नका. जर तुम्ही माझे शिजवलेले अन्न खाल्लेत तर ह्याबद्दल मी तुम्हाला आणखी 5 सोन्याच्या मोहरा देईन. तेव्हा ब्राह्मण विचार करू लागला, जर मला फक्त अन्न खाण्याच्या बदल्यात 5 मोहरा मिळत असतील तर माझ्याकडे 10 सोन्याच्या मोहरा होतील. तेव्हा ब्राह्मण विचार करतो, काही हरकत नाही, ह्या स्त्रीने बनवलेले अन्न मी खातो, तसंही इथं मला कोण बघतंय. ते ब्राह्मण त्या स्त्रीला म्हणाले, तुझ्या हाताने बनवलेले अन्न मी खाईन, परंतु तू स्नान केल्यानंतर अन्न शिजव. वैश्या ठीक आहे असं म्हणाली. मी स्नान करूनच अन्न शिजवते. 5 मोहरा दिल्यानंतर त्या स्त्रीने ब्राह्मणासाठी अन्न शिजवले. त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, आता तू इथून जा, मी स्वतः अन्न ग्रहण करेल. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, मी तुमच्यासाठी अन्न शिजवले आहे, मग फक्त 5 घास माझ्या हाताने खा. आता तो ब्राह्मण म्हणाला, मी तुला बोट दिला आहे, मग आता हात धरण्याचा प्रयत्न करू नकोस, मी तुझ्या हाताने अन्न खाऊ शकत नाही. तेव्हा ती स्त्री म्हणाली, जर तुम्ही 5 घास माझ्या हाताने खाल्लेत तर मी तुम्हाला 5 सोन्याच्या मोहरा आणखी देईन. ब्राह्मणाने परत विचार केला, जर ही मला आणखी 5 सोन्याच्या मोहरा देत असेल तर माझ्याकडे 15 सोन्याच्या मोहरा होतील. तेव्हा ते ब्राह्मण त्या वैश्येला म्हणाले, ठीक आहे, जर तुला तुझ्या हाताने मला अन्न भरवायचे असेल तर यामध्ये काही हरकत नाही. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून त्या स्त्रीने ताटातून एक घास उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या तोंडाच्या दिशेने केला. ब्राह्मणाने सुद्धा तो घास खाण्यासाठी तोंड पुढे केले. जसा तो ब्राह्मण घास खाणारच होता तेव्हाच त्या स्त्रीने ब्राह्मणाच्या गालावर एक जोरदार चपकार मारली. त्या स्त्रीच्या त्या कृत्यावर ब्राह्मण खूप क्रोधित झाला आणि तो म्हणाला, तुझी इतकी हिंमत, तू एक वैश्या असून ब्राह्मणाच्या कानाखाली मारतेस, तू खूप मोठे पाप केले आहेस. तेव्हा ती स्त्री म्हणाली, मी कोणताही अपराध केलेला नाही, अपराध तर तुम्ही केला आहे. तुम्ही माझ्या घरचे पाणी प्यायले आहात, माझ्या घरातील भिक्षा घेतली आहे, माझ्या हाताने शिजवलेले अन्न तुम्हाला मान्य आहे, त्याबरोबर तुम्ही मी भरवलेले अन्नसुद्धा खाऊ शकता. जर तुम्ही वैश्येच्या घरी काहीच काम करू शकत नाही, मग तुम्ही हे सर्व करण्यासाठी तयार का झालात? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तुझ्या भावनेमुळे आणि प्रेमामुळे. ते वेश्या म्हणाली, प्रेमामुळे नाही तर लालसेमुळे. तुम्हाला 15 सोन्याच्या मोहरा दिसत होत्या आणि म्हणूनच तुम्ही माझ्या घरचे अन्न खाल्ले आहे. इतकेच नाही तर माझ्या हाताने सुद्धा खायला तुम्ही तयार झाले आहात. ब्राह्मणाचे अचानक डोळे उघडतात. तो त्या स्त्रीच्या चरणात पडून म्हणाला, तुम्ही वेश्या नाहीत तर तुम्ही माझे गुरु आहात. कारण 12 वर्ष काशीत अभ्यास केल्यानंतरसुद्धा मला हे समजू शकले नाही की पापाचा बाप कोण आहे, आणि तुम्ही मला एका मिनिटात सांगितले. आज मला समजले आहे की पापाचा बाप हा लोभ असतो आणि मनुष्याने कधीही लोभी नसावे. ती वेश्या म्हणाली, हे ब्राह्मण देवता, लोभामुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. पुढे तो कुत्रा म्हणतो, हे प्रभू, म्हणूनच मला मानवजातीबद्दल घृणा आहे, कारण मनुष्य लोभाने कितीही मोठे नीचतेचे काम करू शकतो. मी तुम्हाला सांगतो की मनुष्य विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देखील नसतो. तो स्वार्थासाठी स्वतःच्या रक्ताचाही खून करू शकतो. धर्मराज विचारतात, ते कसे? तर कुत्रा म्हणतो,
हे प्रभू, मी तुम्हाला अजून एक कथा सांगतो. एका शहरामध्ये एक खूप श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे माझ्यासारखाच एक विश्वासू कुत्रा होता. अचानकच तो श्रीमंत व्यापारी खूप गरीब झाला आणि त्यामुळे त्याला त्याच्या कुत्र्याला सोडावे लागले. त्या व्यापाऱ्याने त्याच्याच साथीदाराकडे त्या कुत्र्याला गहाण ठेवले. त्याच्याकडून 5,000 रुपये कर्ज घेतले आणि त्या पैशातून त्याने दुसरे नवीन काम सुरू केले. तो व्यापारी त्याच्या साथीदाराला म्हणाला, जोपर्यंत मी तुमचे 5,000 रुपये परत करत नाही तोपर्यंत माझा हा प्रामाणिक कुत्रा तुमच्याकडे राहील आणि ज्यावेळी मी 5,000 रुपये तुम्हाला देईन तेव्हा मी माझा कुत्रा परत घेऊन जाईन. असे म्हणून तो व्यापारी तिथून निघून गेला. काही दिवसानंतर त्या साथीदार व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये चोरी झाली. चोराने त्याच्या दुकानातील सर्व सामान चोरी करून नेले. जेमतेम 10-20 रुपयाचे सामान तेथे उरले होते. इकडे त्या प्रामाणिक कुत्र्याला माहीत होतं की दुकानामध्ये चोरी होत आहे आणि अशा प्रकारे तो प्रामाणिक कुत्रा त्या चोराचा पाठलाग करू लागला. त्याने ती जागा पाहिली जिथे चोरांनी चोरीचे सामान लपवले होते. त्यानंतर तो कुत्रा पुन्हा दुकानावर परत आला. सकाळी जेव्हा व्यापारी उठला आणि जेव्हा दुकानातील सर्व सामान त्याला गायब दिसले तेव्हा तो एकदम रडू लागला. त्याच्याबरोबर त्याच्या घरातील लोकसुद्धा रडत होते. व्यापाऱ्याला आता वेळ लागायचं फक्त बाकी होतं, कारण त्याच्या दुकानातील सर्व सामान गायब झालं होतं. परंतु इकडे तो कुत्रा त्या व्यापाऱ्याचा पायजमा ओढत होता आणि दरवाजाच्या दिशेने पळत होता, जसं तो त्या व्यापाऱ्याला कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याची इच्छा ठेवत होता. हा सर्व प्रकार पाहून त्या व्यापाऱ्याच्या मित्राने त्या व्यापाऱ्याला सांगितले की कदाचित ह्या कुत्र्याला चोरांबद्दल काहीतरी माहिती आहे, म्हणूनच हा तुमचा पायजमा धरून तुम्हाला सारखा ओढत आहे. आपण ह्या कुत्र्याच्या सोबत त्याच्या मागे जायला हवं. तो व्यापारी त्या कुत्र्याच्या मागे जाऊ लागला. त्या व्यापाऱ्याला त्याच ठिकाणावर तो कुत्रा घेऊन आला ज्या ठिकाणी त्या चोरांनी त्याच्या दुकानातील सर्व सामान लपवून ठेवले होते. तिथे आल्यानंतर कुत्र्याने जमीन खोदायला सुरुवात केली. तो जोरजोरात भुंकू लागला. तो हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की सामान इथेच आहे. व्यापाऱ्याने जमीन खोदली आणि सर्व सामान त्यांनी परत मिळवले. त्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी नव्हती. सर्व सामान जसेच्या तसे होते. व्यापारी त्याचे सर्व सामान मिळाल्यामुळे खूप आनंदी झाला. त्यानंतर घरी आल्यावर त्याने एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद कुत्र्याच्या कानाला लावून कुत्र्याला त्याच्या जुन्या मालकाकडे पाठवले. त्या मालकाने त्या कागदामध्ये लिहिले होते की तुमचा कुत्रा खूप प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे आणि तुमच्या ह्या कुत्र्याच्या निष्ठेमुळे तुम्ही जे 5,000 रुपयांचे कर्ज घेतले होते मी ते कर्ज माफ करत आहे. कारण कुत्र्याच्या निष्ठेमुळे माझ्या दुकानातून चोरी झालेले सर्व सामान मला परत मिळाले आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्या कुत्र्याला माझ्याकडून मुक्त करतो आणि बक्षीस स्वरूपात मी आणखी 5,000 रुपये कुत्र्यासोबत पाठवून देत आहे. हे पाहून कुत्र्याला सुद्धा खूपच आनंद झाला. तो विचार करू लागला की आज मी माझ्या मालकाजवळ जाईन आणि जेव्हा माझ्या मालकाला माझ्या प्रामाणिकपणाबद्दल समजेल तेव्हा त्यांना खूप आनंद होईल. इकडे जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याच्या कुत्र्याला परत येताना पाहिले तेव्हा त्याने विचार केला की असं वाटतं आहे की माझा सहकारी त्याचे पैसे परत मागू इच्छित आहे आणि म्हणूनच त्याने माझ्या कुत्र्याला परत पाठवले आहे. माझ्याकडे अजून पैसे जमा झालेले नाहीत तर मी याला कुठून देणार आहे. अजून तर मी माझ्या नुकसानाची भरपाईसुद्धा केली नाही. त्यामुळे मी असं करतो, माझ्या घराचा पत्ता फक्त ह्या कुत्र्यालाच माहीत आहे आणि जर मी या कुत्र्याला मारले तर माझा सहकारी माझ्या घरापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे त्याचे कर्ज मला परत करावे लागणार नाही. आणि असाच विचार करून तो व्यापारी त्याच्या प्रामाणिक कुत्र्याकडे तलवार घेऊन धावू लागतो आणि तलवारीने त्या कुत्र्याचं डोकं धडापासून वेगळं करतो व त्यामुळे कुत्रा मरतो. कुत्रा मेल्यानंतर त्या कुत्र्याच्या कानातून एक कागद खाली पडतो आणि त्या कागदावर जे लिहिले होते ते सर्व वाचल्यानंतर त्या व्यापाऱ्याला खूप दुःख होते. तो ओसकाबोसकी रडू लागला. तेव्हा कुत्रा म्हणतो, हे प्रभू, आणि म्हणूनच मी मनुष्य जातीचा तिरस्कार करतो. मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तो त्याच्या स्वार्थापोटी स्वतःच्याच लोकांचे प्राण घेतो.
पुढे कुत्रा म्हणतो, हे प्रभू, मी ज्या काही घटनांचे दर्शन केले आहे त्यांचा सारांश मी तुम्हाला सांगत आहे की मनुष्य किती विश्वासघातकी, किती लोभी असतो, किती स्वार्थी असतो, चरित्रहीन असतो, जो स्वतःची पत्नी असतानाही परस्त्रीच्या मोहात अडकून राहतो, अतिथीचा अनादर करणारा असतो, स्त्रियांचा अपमान करणारा असतो, निरपराधाला दोष देणारा असतो. त्यामुळे मी असे म्हणतो की मनुष्य हे सर्व नीच काम करतो जे त्याच्यासाठी नरकाचे द्वार उघडतात. त्यानंतर धर्मराज म्हणतात, हे श्वान, तू बरोबर म्हणतोस, परंतु सर्व मनुष्य सारखे नसतात. काही चांगले लोक देखील असतात. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो की या जगात चांगले लोक देखील असतात. त्यानंतर धर्मराज कुत्र्याला एक गोष्ट सांगतात. एक खूप बलवान आणि उदार स्वभावाचा राजा होता, जो त्याच्याकडील खूप सारे सोने राज्यातील गरीब लोकांना दान करत असे. तो राजा सकाळी लवकर उठून त्याच्याजवळील सोने राजवाड्याच्या दरवाजाजवळ घेऊन उभा राहतो आणि गरिबांना त्याचे वाटण करतो, ज्यामुळे गरीब लोक त्यांच्यासाठी अन्न आणि कपडे खरेदी करायचे. धर्मराज म्हणतात, हे श्वान, एके रात्री एक शेतकरी राजाच्या महालाजवळ आला आणि भिंतीला चिटकून लपून राहिला. त्या शेतकऱ्याने विचार केला की तो रात्रभर राजाच्या महालाच्या बाहेरच उभा राहील आणि सकाळी जेव्हा राजा दरवाजा उघडेल तेव्हा सोने मिळवण्यासाठी सर्वात पहिले उपस्थित राहील. शेतकऱ्याने विचार केला की जर तो सर्वात आधी गेला तर राजा सर्वात जास्त सोने त्याला देईल आणि त्यामुळे त्याची गरिबी नष्ट होईल. परंतु राजाच्या महालाच्या एका पहारेकऱ्याने त्या शेतकऱ्याला दरवाजाच्या शेजारी लपलेले पाहिले. तेव्हा त्या शिपायाने विचार केला की नक्कीच हा कोणीतरी चोर आहे, जो रात्री राजाच्या महालामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आला आहे. असा विचार करून त्या पहारेदाराने शेतकऱ्याला पकडले आणि नेऊन महालाच्या कैदखान्यात बंद केले. पुढच्या दिवशी राजाने मागच्या रात्रीचा प्रसंग ऐकल्यानंतर राजवाड्याच्या कैदखान्यामध्ये जाऊन शेतकऱ्याशी बोलणे केले. राजा त्या अंधाराने दाटलेल्या कैदखान्यामध्ये गेला व तिथे जाऊन त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारले, तू माझ्या वाड्यामध्ये चोरी का करू इच्छित होतास? खरं तर तू फक्त तुला अन्न आणि भोजन मिळवण्यासाठी माझ्याकडून सोने मागायचं होतं. तुला हे माहीत नाही का की मी हे सर्व आनंदाने दान करत असतो? राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो गरीब शेतकरी म्हणू लागला, हे राजन, मी चोर नाही, मी एक शेतकरी आहे जो खूप वाईट अवस्थेतून जात आहे आणि मला मदतीची गरज आहे. मी कधीतरी एक चांगला शेतकरी, एक चांगला व्यापारी होतो. मी खूप दानधर्म करायचो, परंतु नंतर दुष्काळ पडला. चोरांनी माझी गुरे चोरली. शेतकरी पुढे म्हणाला, महाराज, मी तुमच्या महालामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलो नव्हतो. मी रात्री यासाठी आलो होतो जेणेकरून सकाळी मी सर्वप्रथम असेन. जेव्हा तुम्ही सोनं वाटत असाल तेव्हा सर्वात आधी सोनं मला मिळेल. महाराज, मी जे काही बोलत आहे ते पूर्णपणे सत्य आहे. शेतकऱ्याचे हे बोलणे राजाच्या हृदयाला लागले. राजाने शेतकऱ्याला कैदखान्यातून मुक्त करण्याचे आदेश दिले व त्यानंतर राजाने त्या शेतकऱ्याला 10 सोन्याच्या मोहरासुद्धा दिल्या, ज्याद्वारे शेतकरी त्याचा उदरनिर्वाह करू शकेल. त्यानंतर शेतकऱ्याने राजाचे आभार मानले आणि सोने घेऊन तो महालातून निघून गेला. परंतु दुसऱ्या दिवशी शेतकरी त्याच्या 10 सोन्याच्या मोहरांनी संतुष्ट नव्हता. प्रत्येक रात्री तो महालाच्या दरवाजाजवळ येऊन सकाळ होण्याची वाट पाहत असे. रोज सकाळी राजा यायचा आणि त्या शेतकऱ्याला 10 सोन्याच्या मोहरा द्यायचा. अशा प्रकारे 10 सोन्याच्या मोहरा शेतकरी अनेक दिवस मिळवत राहिला. शेवटी राजाने शेतकऱ्याला एके दिवशी विचारले, मी तुला इतके सोने दिले आहे, मग तू रोजच्या रोज माझ्या महालामध्ये का येतोस? कारण मला असं वाटत आहे की मी तुला इतके सोनं दिले आणि ज्यामुळे तू आता गरीब किंवा उपाशी राहिला नाहीस. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, महाराज, मला तुमच्यासारखे बनायचे आहे. तेव्हा राजा म्हणू लागला, जर तू माझ्यासारखा झालास तर ह्या राज्यातील गरीब लोकांची मदत करशील? तेव्हा तो शेतकरी म्हणाला, महाराज, जर मी तुमच्यासारखा झालो तर मी या राज्यातील सर्व गरिबी नष्ट करेल. शेतकऱ्याच्या ह्या बोलण्यावर प्रभावित होऊन राजाने त्याचे अर्ध राज्य शेतकऱ्याला दिले, त्याचे अर्धे धनसुद्धा दिले. राजा शेतकऱ्याला पुढे म्हणाला, परंतु तुला वचन द्यावे लागेल की तू नेहमी त्या लोकांची मदत करशील ज्यांना मदतीची गरज आहे. त्यानंतर शेतकऱ्याने राजाचे म्हणणे ऐकले. राजाने त्याचे अर्धे धन
अर्धे राज्य शेतकऱ्याला दिले होते. तेव्हा धर्मराज म्हणतात, हे श्वान, अशाच प्रकारे बरेच वर्ष निघून गेले आणि तो शेतकरी खूप श्रीमंत झाला. त्याने राजाद्वारे मिळवलेल्या धनाने खूप सारे धन एकत्रित केले व त्यानंतर तो त्या राजापेक्षाही अधिक प्रमाणात धन गरिबांमध्ये वाटू लागला. जेव्हा राजाला शेतकऱ्यांबद्दल हे समजले तेव्हा राजाला खूप आनंद झाला. राजाला हे माहीत होतं की दानधर्मामध्ये सर्व काही मोठे सुख आहे, सर्वात मोठा आनंद आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा हे खूप चांगल्या प्रकारे समजले होते. त्याने सुद्धा त्याचे धन, त्याचा आनंद इतरांसोबत वाटावे व त्यानंतर तो शेतकरी आणि राजा दोघांनीही मिळून त्यांच्या राज्यातील सर्व गरिबी संपवली आणि त्यांच्या राज्यातील प्रजा आनंदाने जगू लागली. तेव्हा धर्मराज बोलतात, हे श्वान, जगात चांगले लोकही असतात, सगळे सारखे नसतात. तू वाईट लोकांना पाहून चांगल्या लोकांना त्यातच का समाविष्ट करत आहेस? जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळही मिळते. मग कुत्रा म्हणतो, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो, तीही तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जगात लोक किती खालच्या पातळीला जातात, किती नीच विचारांचे असतात, राजा बनूनही ते समाधानी नसतात. एका नगरातील गोष्ट आहे. एकदा राजा शिकार खेळण्यासाठी जंगलात जातो. जेव्हा तो संध्याकाळी परत येतो तेव्हा त्याला खूप तहान लागलेली असते. एक शेतकरी जवळच त्याच्या शेतात काम करत असतो. राजा त्याला म्हणाला, मला पाणी पाज. शेतकऱ्याजवळ पाणी नसते, परंतु त्याच्या शेतात कलिंगडाचे पीक असतात. त्याने एक मोठे कलिंगड कापून राजाला दिले. त्या कलिंगडातून इतका रस निघाला की ते पिऊन राजा अगदी तृप्त झाला. राजाने शेतकऱ्याला विचारले, तू राजाला किती कर देतोस? तेव्हा तो शेतकरी म्हणाला, 1% प्रतिबिघा. 1% प्रतिबिघा. हे ऐकून राजा विचार करू लागला की शेतकऱ्याचे उत्पन्न तर खूप आहे आणि हा 1% बिघाच कर देतो. यावर कराचा दर वाढवायला पाहिजे. राजाला मंत्र्याने सांगून शेतकऱ्यांवरचे कर वाढवले. एके दिवशी राजा पुन्हा शिकारीहून परत येत असतो आणि त्याच शेतकऱ्याच्या शेताजवळून जात असतो. राजाला तहान लागलेली असते, त्यामुळे त्याने त्या शेतकऱ्याकडे पाणी मागितले. तेव्हा शेतकऱ्याने एक मोठे कलिंगड कापून राजासमोर ठेवले. पण मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दिवशी कलिंगडात इतकाही रस नव्हता की राजाची तहान भागेल. राजाने दुसरे कलिंगड कापायला सांगितले, त्यातही रस नव्हता. अशा प्रकारे 4-5 कलिंगड कापल्यानंतरही राजाची तहान भागली नाही. हे पाहून राजा खूप आश्चर्यचकित झाला. त्या दिवशी एका कलिंगडाने आमची आणि आमच्या घोड्याची तहान भागवली आणि आज 4-5 कलिंगड कापूनही माझी तहान भागत नाही. त्याने ही गोष्ट मंत्र्याला सांगितली. मंत्र्याने सांगितले, महाराज, कलिंगडाचा रस मधून सुकला, कारण तुम्ही कलिंगडाचा रस पाहून शेतकऱ्यांचा कर वाढवला, म्हणजे तुमची नियत वाईट झाली. जर तुम्ही कोणाबद्दल चुकीचा विचार केला तर नक्कीच समोरच्याचाही तुमच्याबद्दल वाईटच विचार असेल. राजाला ताबडतोब अपराधीपणाची भावना येऊ लागली आणि त्याने लगेचच मंत्र्याला आदेश देऊन जुनी कर पद्धती चालू करण्यास सांगितली. म्हणून प्रामाणिकपणे खायला हवे आणि प्रामाणिकपणे जगायला हवे. वाईट विचार समोरच्यालाही वाईट बनवण्यासाठी भाग पाडतात. हा निसर्गाचा नियम आहे. कुत्रा म्हणतो, म्हणून प्रभू, मला मनुष्य बनायचे नाही, तुम्ही मला दुसरे काही बनवा. मित्रांनो, कुत्र्याचे बोलणे ऐकून धर्मराज खूप प्रसन्न होतात आणि त्याला वरदान देतात, आम्ही तुला दिव्य रूप देत आहोत. देवता बनून तू स्वर्गातील सारे सुख आणि ऐश्वर्याचा अनुभव घे. ह्या प्रकारे देवता म्हणून तो कुत्रा स्वर्गात निघून जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.